भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 1 जून 2024 शनिवार। पहिला जन्मलेला तुम्हाला कृपा शांती। येशू ख्रिस्ता यातून पहिला जन्मलेला आणि राजांचा अधिपती। प्रकटीकरण 1 अध्याय वचन 4 आणि 5। आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताला मृत्यूमधून पहिला जन्मलेला म्हणून संबोधले जाते आणि याचा अर्थ तो आजही जीवित आहे आणि अनंतकालपर्यंत पवित्र शास्त्र म्हणते म्हणून जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्याने तो पूर्णपणे वाचविण्यासही समर्थ आहे, कारण तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी नेहमी जीवित असतो। इब्री 7 अध्याय 25 वचन। म्हणून प्रभूची स्तुती करा आणि त्यांची उपासना करा आणि त्याला मृत्यूमधून पहिला आणि जो अनंतकाल जगणारा म्हणून बोलावा आणि तो तुम्हाला चांगले आरोग्य आणि निरोगीपणा देईल। आदाम आणि हव्वामध्ये संपूर्ण मानवता मरण पावली। आज ही बालकांची जन्मदर वाढत असताना लाखो लोकांचा नाश होत आहे। पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात लाखो नागरिक आणि सैनिकही मरण पावले, परंतु आपल्या प्रभू येशूच्या बंधस्तभावर मृत्यू होणे ही काही सामान्य घटना नव्हती। तो आमच्या वतीने मरण पावला आणि तो आमच्यासाठी पुन्हा उठला। तो मेलेल्यातून पहिला जन्मलेलाही झाला आणि त्यांच्याकडूनच आपल्याला पुनरुत्थानाची आशा मिळते। पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे सारफत विधवेचा मुलगा मरणातून उठणारा पहिला होता, पण शेवटी त्यांचाही मृत्यू झाला। संतेष्ट अलिसाने देवाच्या सामर्थ्याने सुन्नमी स्त्रीच्या मुलाला परत आणले, पण काही वर्षांनी त्यांचाही मृत्यू झाला। लाजरची मुलगी नैनव, विधवेचा मुलगा डोरकस, युटिकस हे सर्व मेलेल्यातून उठवले गेले, पण ते सर्व मरण पावले। ते मेलेल्यातून पहिल्या जन्मलेला नव्हते, पण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची बाबतीत असे नाही। त्यांच्यासाठी यापुढे मरण नाही। यहुदियाच्या वंशाचा सिंह पुन्हा मेलेल्यातून उठला। मरणातून पुनरुत्थान होणाऱ्या देवाची सर्व मुलांपैकी तो ज्येष्ठ आहे। प्रभू येशू मेलेल्यातून उठला आणि मृत्यूच्या चाच्या आणि अधोलोक जप्त केले। तो मृत्यू पुन्हा कधीही पाहणार नाही। तो मरणातून पुन्हा उठला असल्याने आपल्याला त्याच्यामध्ये पुनरुत्थानाची आशा आहे। त्याचे येण्याची दिवशी आपण एका क्षणात जाऊ आणि गौरववर गौरव प्राप्त होईल। देवाची मुलांनो, मृत्यूला घाबरू नका। प्रभू येशूने आधीच मृत्यूची नांगी तोडली आहे, म्हणून विजयाने ओरडून घोषणा करा, हे मृत्यू तुझा डंग कुठे आहे? हे अधोलोक तुझा विजय कुठे आहे? 1 कोरिंथियर 15 अध्याय 55 वचन। कारण परमेश्वराने तुम्हाला सर्वकालिक जीवन दिले आहे। पुढील चिंतनासाठी श्लोक। परंतु ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमचा वास करत असेल, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले तो तुमच्या नजर शरीरानेही तुमच्यामध्ये वास करणाऱ्या त्यांची आत्म्याद्वारे जीवन देईल। रोमन्स 8 अध्याय 11 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 इतिहास 15 अध्याय 16 अध्याय। संध्याकाळी जॉन 12 अध्याय 27 वचन से 50 वचन। धन्यवाद।